दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचालींना वेग आलाय। दोन्ही राष्ट्रवादीच्या पुणे शहरातील नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत। काल रात्री उशिरा अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेते यांनी चर्चा केली। महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील नेते सकारात्मक आहेत। राष्ट्रवादीचे 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख 2 नेते यांच्यामध्ये चर्चा झाली। या बैठकीत प्रशांत जगताप नव्हते, जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत। रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। बरं, जागा वाटपाचं काय नेमकं, किती जागा कोण लढवणार? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री। अशी चर्चा रात्री झालेली आहे। माजी मंत्री अनिल पाटील अजित पवारांच्या भेटीला गेल्यात। अनिल पाटील अमळनेर मतदारसंघाचे आमदार आहेत। अनिल पाटील यांनी क्रीडा मंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता आहे। मंत्रीपद मिळण्यासाठी कार्यकर्ते देखील आग्रही आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात आलं होतं, त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देखील त्यांनी दिलेला होता आणि आता क्रीडा मंत्रीपद हे अनिल पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते देखील आग्रही आहेत। मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। त्यासाठी उद्याच दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे शिवसेना युतीची घोषणा होणार आहे। त्यानंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालंय। मुंबईसाठी ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळालं। ठाकरेंनंतर पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली। कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं। तसंच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे। ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। हो, असं सांगितलंय। भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो, पण त्याच्यातून काही मार्ग आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर, काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या। त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत, जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी आणि मुंबईच्या पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन्स आहेत। आता आमची तशीच चर्चा चालू आहे, महाविकास आघाडीमधूनच चालू आहे आणि त्याला ॲडिशनल अजून कोण येतं का बघतोय। आता ते आल्यानंतर कोण कोण राहतंय कोण कोण नाही राहतंय याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार अशा प्रकारची भूमिका निश्चित होईल। इतर मित्र पक्षांना अजितदादा तुमच्यासोबत आलेले चालतील का त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये? आता मागच्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या पाहिल्यात ना, त्यामध्ये शिंदे गटाची बरोबर झालेली पाहिलेली आहे, काही ठिकाणी अजितदादा गटावर झालेली आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेत असताना त्यांच्या लोकांनी, आम्ही तर खालीच अधिकार दिले, त्यांच्या लोकांनी जर ठरवलेलं असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं तर मला वाटतं तिथं काय अडचण येणार नाही। सांगतो की आम्ही एकत्र बसू आणि सगळे एक विचारांनी आघाडी म्हणून जे काय आमचा निर्णय होईल त्याच्यामध्ये मग कोणत्या चिन्हावरती लढायचं ते ठरवलं जाईल। तू तरी असेल की नाही, मग तुमची इच्छा आहे की नाही, तू तरी तुमची आहे ना। एकदा आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो।